नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आता इकडे अर्जुनला दागिन्यावरचा जो हॉलमार्क आहे म्हणजे तो जो पेंडंटचा तुकडा आहे त्याच्यावरती एक हॉलमार्क आहे आणि तो हॉलमार्क इकडे अर्जुनला दिसणार आहे. तर तो हॉलमार्क कशा पद्धतीने अर्जुन पाहणार आहे, कारण सायली आहे ती अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, मला काय वाटतंय माहितीये का, तुम्ही या दागिन्यावरती तुम्ही स्वतः बघितलं का दुर्बिणीतनं हा तुकडा? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, ते जे आलेले सोनार होते ना त्यांनी बघितला ना, दुर्बिणीतून तुकडाही बघितला आणि त्याचबरोबर त्यांनी तो दगड आणला होता त्याच्यावर घासूनही पाहिलेला आहे, त्यांनीच सांगितलेलं आहे की हे जुनं सोनं आहे. तेव्हा सायली म्हणते की तुम्ही एकदा बघा ना. कसं आहे माहितीये का, त्यांनी जे बघितलेलं आहे ती ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची नजर नाहीये ना. आता सायलीने जो मुद्दा अर्जुनला सांगितलेला असतो त्याच्यामुळेच एक गोष्ट आता हाती येणार असते आणि ती म्हणजे हा जो तुकडा आहे तो नक्कीच साधा सुद्धा नाही. म्हणून सायलीनं हे सगळं अर्जुनला सांगितलेलं असतं. अर्जुन मात्र म्हणतो की ठीक आहे. मग अर्जुन स्वतः दुर्बिणीतून तो तुकडा पाहू लागतो आणि अर्जुनला समजतं ते म्हणजे त्याच्यावरती जो हॉलमार्क आहे मग CKP असा हॉलमार्क असतो आणि त्याच्या पुढे नंबर असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो नक्कीच हा हॉलमार्क आहे. मग अर्जुन विचार करायला लागतो की नक्की याचा अर्थ काय आहे. मग लगेच तो इंटरनेटवरती सर्च करतो, तो हॉलमार्क टाकतो आणि त्याच्यावरून त्याला कळतं की हा हॉलमार्क जो आहे तो चांदेकर ज्वेलर्सचा आहे. हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा मात्र त्याला धक्का बसतो आणि तो म्हणतो की अरे हा हॉलमार्क तर मग आपला अद्वैत आहे, त्याच्या दुकानातून घेतलेला हा दागिना आहे. मग दोघंही आता कोल्हापूरला पोहोचतात, ते म्हणजे अद्वैतची भेट घेण्यासाठी. आणि अद्वैतला सांगतात की अद्वैत, हा जो आहे ना दागिन्याचा तुकडा याच्यावरती तुमच्या दुकानातला हॉलमार्क आहे आणि मला याच्यावरून हे हवा आहे की हा दागिना कोणी घेतलेला होता. ते पाहता क्षणी अद्वैत लगेचच तो जो पेंडंटचा तुकडा आहे तो दुर्बिणीतून पाहतो आणि त्याच्याही लक्षात येतं त्याच्यावरती हॉलमार्क आहे आणि तो आपल्याच दुकानाचा आहे. आता अर्जुनला पुढची माहिती समजणार असते आणि ती म्हणजेच की हा जो तुकडा आहे तो नक्की कोणाचा आहे. आणि एकदा का ते समजलं की मग पुढची गोष्ट सोपी होणार असते. तर प्रेक्षकांनो आणखी काही गोष्टी होणार आहेत आजच्या भागामध्ये, त्या म्हणजे प्रियाच्या बाबतीत. त्याचबरोबर प्रतिमा घरी आलेली आहे. सायली आणि प्रतिमा यांच्यामधलं साम्य तर आपण नेहमीच पाहत असतो आणि त्या दोघी जणी एकसारख्या आहेत हे आपल्या लक्षात येत असतं. आज ही तशीच गोष्ट घडणार आहे आणि सगळ्यांना धक्का बसणार आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे अर्जुन वाट बघत असतो. सायली कॉफी घेऊन येते आणि अर्जुन म्हणू लागतो की खरंच तुमच्या हातची कॉफी म्हणजे ना स्वर्गसुख आहे, म्हणजे खरंच खूप भारी वाटतं आणि फायनली तुमच्या हातची कॉफी प्यायला मिळते, असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. सायली म्हणत असते की हो, आयुष्यभर मी तुम्हाला माझ्या हातची कॉफी द्यायला तयार आहे, असं सायलीचं म्हणणं असतं. आणि सायली त्या बाजूने त्या दृष्टीने सर्व बोलत असते. त्यानंतर सायली म्हणते की मला तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्ही गेलेला होतात ना, मग काय झालं, त्या केसच्या पुढच्या अपडेटच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं, असं अर्जुनला ती विचारत असते. इकडे प्रिया जी आहे तिला भयानक राग आलेला असतो, तिची चिडचिड होत असते आणि ती म्हणत असते की ही सायली जरा जास्तच करायला लागलेली आहे, आता मी हिला सोडणार नाही, हिला मी ऐकवणार आहे, हिनं जे काही केलेलं आहे ना त्याच्यासाठी हिला ऐकून घ्यावंच लागणार आहे, असं म्हणत प्रिया जी आहे ती वरती यायला निघालेली असते. प्रियाचं असं म्हणणं असतं की सायली आजपर्यंत माझ्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत आलेली आहे, काहीही झालं तरी ह्या सायलीचं मी मात्र ऐकून घेणार नाही, असं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आत्ताच्या आत्ता वरती जाणार आहे आणि मी तिला जाब विचारणार आहे, असं म्हणत प्रिया आहे ती सायलीला जाब विचारण्यासाठी वरती येते. आणि सायली मात्र इकडे तो सोन्याचा तुकडा हातात घेत असते आणि अर्जुनला म्हणत असते की हे सोनं ना मला थोडं वेगळं वाटतंय. अर्जुन म्हणत असतो की हो, ते आलेले जे होते ना त्यांनीही तसंच सांगितलेलं आहे, असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा अर्जुन आणि सायली बोलत असतात. एकदा का हा तुकडा कोणाचा आहे हे कळलं की मग मात्र आपण वाट लावायची आहे ज्याची आहे त्याची, कारण काहीही झालं तरी एकदा का हा तुकडा कळलं की हा तुकडा साक्षीचा आहे, त्या बाबतीतले पुरावे आपल्या हाती मिळाले की मग मात्र आपण सोडायचं नाही. मग साक्षीला कळेल की काय होऊ शकतं, हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचवेळी प्रिया तिथे येते आणि नेमका सायलीच्या हातून तो सोन्याचा तुकडा जो आहे ना तो खाली पडतो आणि प्रिया जाब विचारायला आलेली असते आणि ती आल्या आता गोंधळ घालायला सुरुवात करते. ती म्हणत असते की सायली हे तुला कळतंय का, आणि ते बोलण्याच्या आधीच प्रियाच्या हातात तो सोन्याचा तुकडा मिळालेला असतो आणि प्रिया तो तुकडा हातात घेते आणि पाहू लागते. आता अर्जुन आणि सायली यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. जर हिला यातलं काही कळलं तर काय करणार,
कारण काहीही झालं तरीही आत्ता सध्या महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रिया जी आहे ती सगळं घरी जाऊन सांगत असते. आता प्रिया साक्षीला जाऊन सांगत असते, महिपतला जाऊन सांगत असते. मग प्रियाचा हा जो मूर्खपणा असतो तो चालूच झालेला असतो आणि त्यामुळंच इकडे अर्जुन आणि सायली या दोघांनाही धक्का बसत असतो. कारण प्रियापासून बऱ्याचशा गोष्टी लपवून ठेवणं गरजेचं असतं. प्रिया कधी काय गोंधळ घालेल आणि काय करेल सांगू शकत नाही आणि त्यामुळंच इकडे अर्जुन आणि सायली. तेव्हा सायली म्हणते, काय हो, हे गळ्यातला आहे ना माझ्या तुम्ही आणलेला, हाच तर आहे, बसवून आणला पाहिजे ना, मी तुम्हाला म्हणत होते तो सोन्याचा तुकडा मला बसवून आणायचा आहे, असं सायली बोलत असते. आणि ही जी गोष्ट आहे ती सायलीनं अशा पद्धतीनं हँडल केलेली असते आणि प्रियाच्या हातून तो सोन्याचा तुकडा मागून घेते. प्रियाला कळायच्या आधीच तर इकडे सायलीने तो तुकडा तिच्या हातून घेतलेला असतो आणि सायलीच्या लक्षात आलेलं असतं. आपण हिला कसंही उत्तर दिलेलं आहे पण हिच्या काही ही गोष्ट लक्षात आलेली नाही असं म्हणत सायली खुश झालेली असते. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो, पण तू कशाला आलीस इथे? तेव्हा ती म्हणत असते की सायली, तुझं जरा आती चाललेलं आहे ना, म्हणजे कसं आहे माहितीये का, तू प्रत्येक वेळेस मला तोंडावर पडायला निघालेली आहेस. तेव्हा सायली म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे, जे खरं आहे ते खरं आहे आणि तुझा खोटारडेपणा सर्वांच्या समोर येणारच आहे. आता थोडे दिवस राहिलेत फक्त. इतके दिवस तुला घरातले सगळेजण सहन करत होते पण आता त्यांनाही कळायला लागलेलं आहे की खरं कोण खोटं कोण या सगळ्या गोष्टी त्यांच्याही लक्षात यायला लागलेल्या आहेत. त्यामुळं तू स्वतःला जास्त शहाणी समजू नकोस असं इकडे प्रियाला सायली बोलत असते आणि झटक्यात तिची बोलती बंद करत असते. तिला दाखवून देत असते की तुझी काही लायकी आहे ना त्या लायकीत राहा. अर्जुन मात्र पाहत असतो. अर्जुनला कळत नसतं की काय चाललंय, म्हणजे ही सायली हे अशा पद्धतीनं का वागत आहे, असं का बोलत आहे, कारण काय घडलंय याबद्दल अर्जुनला काहीच माहिती नसतं. सायलीने तसं सांगितलेलंही नसतं. अर्जुन म्हणत असतो की काय झालंय नक्की, काय चाललंय तुमचं बोलणं, काय चाललंय मला कळेल का, असं म्हणत अर्जुन तिला बोलत असतो. तेव्हा सायली म्हणत असते, नाही हो काही नाही. मग तन्वीला तर तिनं तन्वी म्हणजे प्रिया जी आहे ती सायलीला बोलत असते. सायलीला म्हणत असते की तुझं जे काही चाललेलं आहे ना ते मला कळलं पाहिजे. आणि तेवढ्यात अर्जुन म्हणत असतो म्हणजे, आणि ती म्हणत असते की तुला माझं ऐकून घ्यावंच लागेल. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन जो आहे तो या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने बोलत असतो की इकडे प्रियाची वाट लागलेली असते. सायली म्हणत असते की हो बरोबर आहे हो, काही झालं तरीही यांचं हे नेहमीच आहे. आणि असं म्हणत सायली बोलत असते आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे प्रियाला तेवढ्यातच खाली आवाज आलेला असतो आणि तो म्हणजेच की इकडे रविराज आणि प्रतिमा आलेले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुझे आई बाबा आलेत ना खाली. इकडे प्रियाला मात्र राग आलेला असतो. प्रियाच्या डोक्यात हे सुरू झालेलं असतं की कशाला आलेत हे इथं कडमडायला, गरज काय होती यांनी यायची, असं सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघंही प्रियाला बोलत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला इथेच थांबायचंय का, म्हणजे अजून काही ऐकवायचंय का? नाही, ऐकून घ्यायचं आहे. कारण प्रिया म्हणालेली असते की मी या घरची लाडकी सून आहे आणि तू दोडकी सून आहे. अर्जुन मात्र म्हणत असतो की व्हॉट मीन दोडकी? तेव्हा सायली म्हणते, अहो हिच्या शब्दांचे काय अर्थ लावत बसताय तुम्ही, गरज नाही आहे त्या गोष्टींची, असं म्हणत सायली प्रियाचा तोंडावरती अपमान करत असते. आणि इकडे आता प्रियाने म्हणायला सुरुवात केलेली असते की तू ना आवडती आहेस, मी आवडती आहे आणि मी या घरात आलेले आहे, मानाने आलेले आहे, हक्काने आलेले आहे आणि कधीच तू या घरची लाडकी सून होऊ शकत नाही, असं सगळं बोलत असते. पण सायलीने स्पष्ट शब्द सांगितलेलं असतं की खरं खोटं आता सगळ्यांच्या समोर यायला लागलेलं आहे, तू कशी आहेस हेही सगळ्यांच्या समोर यायला लागलेलं आहे. त्यामुळं कोण लाडका आहे कोण दोडका आहे या गोष्टींचा विचार करायची गरजच नाहीये, हे स्पष्टपणे इकडे सायली आणि अर्जुनने सांगितलेलं असतं. आता सगळेजण खाली आलेले असतात. प्रतिमा रविराज आलेले असतात, तेही अस्मिताला भेटायला. रविराज म्हणतात की अस्मिता, खरंच तुझी न्यूज समजली आणि मग धावतच तुला भेटायला आलेलो आहे. खरंच खूप बरं वाटलं, फायनली सुभेदारांच्या घरामध्ये तुझ्यामुळे आनंद आलेला आहे, असं इकडे रविराज बोलत असतात. आणि त्याचबरोबर सायलीही तिथे असते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते, हे बघ अस्मिता, तुला काहीही अवसलं काही लागलं तर हक्काने मला सांगा, मी तुला बनवून खाऊ घालेन. तसं तर ना काळजी करायची गरज नाही, इथं सायली आहे ना तुझी काळजी घ्यायला. आणि मग तिथे प्रिया असते आणि प्रिया म्हणत असते मीही आहे अस्मिताची काळजी घ्यायला, कारण प्रतिमाला विश्वास आहे की सायली इकडे अस्मिताची काळजी घेऊ शकते, तिला काय हवं नको हे सगळं पाहू शकते. पण प्रिया स्वतःच्या तोंडानेच आता म्हणून दाखवत असते की मीही आहे ना, मीही घेईल काळजी, त्यात काय एवढं, असं सगळं प्रियाचं बोलणं चाललेलं असतं. अस्मिता तिथं असते त्यावेळेस अश्विन म्हणत असतो की रविराज काका. त्यावेळेस
इकडे अश्विन म्हणत असतो की तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, ब्रेकिंग न्यूज काय आहे? अश्विन असं म्हणता क्षणी सगळेजण अश्विनकडे पाहू लागतात. कसं आहे माहितीये का, सायलीने त्याचबरोबर मम्माने आणि प्रतिमा त्या तू कोणीच काळजी घ्यायची गरज नाही अस्मिताईची. कारण अस्मिताई जी आहे ना ती आत्ता तिच्या सासरी जाणार आहे, तिच्या सासूबाई काळजी घेणार आहेत. म्हणजे ब्रेकिंग न्यूज फायनली ही आहे की अस्मिताई जी आहे ती आता सासरी जाऊन राहणार आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन इकडे अश्विन हे जेव्हा बोलतो तेव्हा सगळेजण पाहतच राहतात. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, सगळेजण हसत असतात आणि फायनली सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं नक्की काय घडत आहे आणि सगळेजण पाहत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिथे प्रताप असतो आणि त्याचबरोबर अर्जुन अश्विन सगळेजण असतात. तेव्हा रविराज म्हणतो की खरंच अर्जुन, आज तू जे काही आर्ग्युमेंट केलेले होते ना कोर्टामध्ये ते खूपच भारी होते आणि हे सगळं तुझ्यामुळं पॉसिबल झालेलं आहे. तेव्हा रविराजला अर्जुन म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का सिनियर, अरे आज तू जर मला तो लवकरात लवकर रिपोर्ट आणून दिला नसता ना हे सगळं पॉसिबल होऊ शकलं नसतं, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, असं इकडे रविराजला अर्जुन सांगत असतो. हे दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सायली सर्वजण तिथे असतात आणि त्याचबरोबर इकडे रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमाला विचारलं जातं की खिचडी वगैरे काही देऊ का, बनवलेली आहे असं सांगितलं जातं. तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही, माझा आज निर्जळी उपवास आहे. त्यावरती सगळेजण पाहत असतात आणि मग प्रताप अजिबात थांबत नाही, लगेचच म्हणून जातो की अगं प्रतिमा, तुझा निर्जळी उपवास आहे, सायलीनं पण आज निर्जळी उपवास केलेला आहे. प्रतिमा मात्र लगेच म्हणायला सुरुवात करते, काल माझ्या मनात आलं आणि मी निर्जळी उपवास केला. त्यावेळेस पूर्णाजी विचारू लागते, प्रतिमा तुला आठवतं का गं, आपण दोघी जणी भागवत एकादशीचा उपवास करायचो? तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही आठवत मला, कारण प्रतिमाची मेमरी परत येऊ नये म्हणून तर तिला त्या गोळ्या दिल्या जात असतात. हा सगळा गोंधळ चालू असतो आणि इकडे मात्र सांगितलं जातं की नाही, स्पष्टपणे ती सांगत असते की नाही आठवत मला काही. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता सगळेजण बोलत असतात आणि मग रविराज आता लगेचच बोलतात. ते म्हणजे अगं तन्वी, तू पण केला असशील ना प्रतिमासारखा उपवास आज भागवत एकादशीचा, तू पण निर्जळी वगैरे केलायस का? नाही फळं वगैरे खा. त्यावर लगेचच तिथे पूर्णाजी म्हणते की नाही, तन्वीने नाही उपवास केला तो. त्यावेळेस रविराज म्हणतात का, काय झालं? त्यावेळेस पूर्णाजी सांगू लागते की कसं आहे माहिती आहे का रविराज, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, आपली तन्वी आजकाल खोटं बोलायला लागलेली आहे. हे ऐकल्यानंतर अश्विन तिथं असतो आणि अश्विन म्हणत असतो काय झालं पूर्णाजी? त्यावेळेस रविराजी विचारू लागतात. इकडे पूर्णाजी म्हणत असते की हे बघा रविराज, लवकरात लवकर तिनं जर ही तिची सवय बंद केली नाही तर खूप अवघड होणार आहे. कारण तिनं जे काय वागत आहे ना ते खूपच चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. मला हे अजिबात आवडलेलं नाही, कारण मला कधी असं वाटलंच नव्हतं की आपली तन्वी खोटं बोलल, पण आपली तन्वी जी आहे ती खोटं बोलत आहे आणि लोकांवरती आरोप करत आहे. तिचं जे वागणं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यानंतर आता सायलीचा निर्जळी उपवास आहे हे प्रतापने सांगितलेलं असतं. जेव्हा प्रतापने सांगितलेलं असतं की सायलीचा निर्जळी उपवास आहे तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात आणि मग सगळेजण म्हणू लागतात की काय, म्हणजे जसं प्रतिमा निर्जळी उपवास करते तसं सायलीनेही केलेलं आहे. मग सगळ्यांचं बोलणं येऊ लागतं की कसं आहे माहिती आहे का, मग प्रताप म्हणत असतो की आपल्याला सायलीच्या सवयी ज्या आहेत ना नेहमीच प्रतिमासारख्या जाणवत आहेत, कुठंतरी सायलीच्या वागण्यामध्ये प्रतिमाचा भास होत असतो. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर सगळ्यांना असं वाटत असतं की प्रतिमा आणि सायली यांच्यामध्ये काहीतरी साम्य आहे. रविराज चिडलेले असतात, एकतर प्रिया खोटं बोललेली आहे, अश्विनलाही तेच जाणून घ्यायचं असतं की आज प्रियाने काय कांड केलेलं आहे म्हणून तोही विचारत असतो. तेव्हा सायली मात्र विषय बदलते आणि सायली म्हणू लागते की जाऊ दे ना, एवढं काय प्रतिमा आत्या, आज तुम्ही जी साडी नेसलेली आहे ना ती खूपच सुंदर आहे, कुठून घेतली हो ही साडी, कुठून घेता तुम्ही? तेव्हा इकडे लगेचच प्रतिमा बोलायला सुरुवात करते, अगं हे सगळं मी नाही करत आहे, हे सगळं ना सुमनच बघते, सुमननं आणलेली आहे ही साडी, कारण मला ते जमत नाही आहे ना सध्या एवढं, म्हणून मी नाही जात, सुमन घेऊन येते माझ्यासाठी साड्या, असं डायरेक्टली प्रतिमाने सांगितलेलं असतं. तेव्हा सायली म्हणू लागते की हो, सुमन काकीची चॉईसच खरंच भारी आहे असं सायली सांगत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र प्रियाची वाट लागलेली असते आणि प्रियाला आता भीती वाटायला लागलेली असते, कारण इकडे रविराजने अर्जुनला सांगितलेलं असतं की काही झालं तरीही या केसमध्ये आपण एकत्रच आहोत, काही झालं तुला जी कोणती मदत केसच्या बाबतीत लागेल ती सगळी मदत मी करायला तुला तयार आहे. आणि प्रियाची वाट लागलेली आहे, कारण इकडे सायलीने जरी विषय बदललेला असला तरीही गोष्टी ज्या आहेत त्या वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत.
ज्या घडलेल्या आहेत त्या खूपच विचित्र पद्धतीने घडलेल्या आहेत. प्रिया म्हणत असते, जर ही दोघं एकत्र आली तर नक्कीच वाट लागणार आहे. काही करून ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने हँडल कराव्या लागणार आहेत. कारण अर्जुन सुभेदार आणि रविराज किल्लेदार एकत्र येता कामा नयेत, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आता नागराज आणि महिपत बोलत बसलेले असतात. ते दारू पित असतात आणि त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जे काही चालू झालेलं असतं आणि त्याचवेळी नागराज म्हणत असतो की ही विलास मर्डर केस आली आणि सगळं हातात आलेलं निघून गेले. कारण काही झालं तरीही मला असं वाटत होतं की काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत, पण तसं काहीही घडत नाही. हा सगळा गोंधळ होऊन बसलेला आहे. महिपत म्हणत असतो की 2 वर्ष झालं त्या माझ्या मुलीवरती ठपका लागलेला आहे, पण या सगळ्यातून मी तिला अजूनही बाहेर काढू शकलेलो नाही. आता ना फक्त एकच वाटतं की त्या अर्जुन सुभेदारला जाऊन संपवायचं. कारण महिपतने आता दारूची बॉटल फेकून दिलेली असते आणि त्याची काच हातात घेतलेली असते आणि तो म्हणत असतो की जायचं त्या अर्जुन सुभेदारचा गेम करायचा आणि मग केस पण संपली आणि सगळंच संपलं. नागराज म्हणतो की तुला काय वाटलं सोपं आहे का हे सगळं? हे कधीच होऊ शकत नाही. काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवावी लागणार आहे की हे कधीच होणार नाही. कारण अर्जुन सुभेदारला संपवलं तर तुझ्या लेकीबरोबर तुलाही जेलमध्ये जावं लागेल आणि हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. नागराजला खरं तर प्रॉपर्टी लुबाडायची आहे. रविराजची प्रॉपर्टी त्याला स्वतःच्या नावावर करून घ्यायची आहे. त्यासाठीच हा सगळा डाव त्याने आखलेला असतो. पण हे सगळं त्याच्या चांगलं येत असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आता आलेली असते. अर्जुन म्हणत असतो की मला एक कळत नाही सायली नक्की काय झालेलं होतं, कारण मगाशी तुम्ही विषय बदलला. ही गोष्ट मात्र नाकारता येणार नाही. काहीही झालं तरीही तुम्ही तो विषय बदललेला होता आणि हे मात्र मला चांगलंच माहिती आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं आहे आणि त्याच वेळी तिथे आता सायली म्हणत असते की जाऊ द्या ना, एवढा काय विचार करायचा आहे त्या गोष्टींचा. हे सगळं चालू झालेलं असतं आणि त्यानंतर इकडे आता जेव्हा अर्जुन जो असतो तो म्हणत असतो की नक्की म्हणायचं आहे का तुम्हाला? कशामुळे असं बोलताय तुम्ही? असं अर्जुन बोलत असतो आणि तेव्हा मात्र इकडे सायली आणि त्याचबरोबर ह्यांचं बोलणं चाललेलं असतं. तर तेव्हा सायली सांगू लागते की अहो ते काय नाही, ते नेहमीचंच आहे. त्यात काय वेगळं आहे? कारण तिचे कारनामे हे सुरूच असतात, ते कधी थांबलेले आहेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली जी आहे ती बोलत असते. सायली म्हणत असते की जाऊ द्या ते. बरं मला सांगा, तो जो सोन्याचा तुकडा आहे तो तुम्ही पाहिला का हो? आणि दुर्बिणीतनं पाहिलं का त्याला? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, ते सोनार आलेले ना त्यांनी पाहिलेलं आहे. तेव्हा मात्र सायली म्हणत असते, पण अहो त्या सोनारांची जी नजर आहे ती अर्जुन सुभेदारच्या नजरेसारखी आहे का? त्याच्यामुळं हा तुकडा जो आहे तो तुम्हीच पाहिला पाहिजे. असं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन तो तुकडा जो आहे तो अगदी दुर्बिणीतनं पाहू लागतो आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो म्हणतो की याच्यावरती काहीतरी आहे, CKP वगैरे असं काहीतरी लिहिलेलं आहे आणि CJK किंवा CKP असं काहीतरी लिहिलेलं आहे असं तो सांगू लागतो. म्हणजे तो हॉलमार्क आहे असं अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आणि मग अर्जुन बोलत असतो की नक्कीच हा हॉलमार्क आहे आणि त्यामुळं आपल्याला हा हॉलमार्क चेक केला पाहिजे. असं म्हणत अर्जुन तो हॉलमार्क आहे तो चेक करायला घेतो आणि जेव्हा अर्जुन तो हॉलमार्क चेक करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं आणि ते म्हणजे तो जो हॉलमार्क आहे तो चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर यांचा आहे. आणि अर्जुन म्हणू लागतो की हा हॉलमार्क तर चांदेकर ज्वेलर्स आहे. हे ऐकल्यानंतर सायली म्हणते काय? अद्वैत म्हणतो म्हणजे हा दागिना जो आहे तो आपला अद्वैत आहे ना? अर्जुन म्हणतो की हा दागिना जो आहे ना तो आपला अद्वैत आहे ना, त्याच्या दुकानातून घेतलेला आहे. तेव्हा या दोघांनाही धक्का बसतो आणि मग तो लगेचच म्हणतो की आता आपल्याला पुढे अद्वैतची भेट घेण्यासाठी गेलं पाहिजे. मग अर्जुन आणि सायली आता कोल्हापूरला जायला निघतात आणि मग तिथे गेल्यानंतर अद्वैतच्या दुकानामध्ये अद्वैतची भेट घेतात आणि त्याला तो जो दागिन्याचा तुकडा आहे तो दाखवला जातो आणि तिथे म्हणू लागतात की हा जो तुकडा आहे हा तुझ्या दुकानातला घेतलेला आहे, तू एकदा चेक कर, याच्यावरती तो हॉलमार्क आहे. मग अद्वैत पण दुर्बिणीतून तो तुकडा चेक करतो आणि त्याच वेळी जेव्हा हा तुकडा चेक केला जातो तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो बरोबर आहे, हा आमच्याच दुकानातला आहे. आणि मग अद्वैतला अर्जुन म्हणू लागतो की मग मला आता हा जो दागिना आहे तो कोणी खरेदी केला होता त्याचे डिटेल्स मिळतील का? अद्वैत हो म्हणतो.
आता अद्वैत जेव्हा त्या व्यक्तीचं नाव सांगणार आहे तेव्हा मात्र हे सगळं समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासाठी प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.